जालना जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं होतं। सरकारकडून मदत देखील जाहीर करण्यात आलेली आहे, मात्र जिल्हा प्रशासनाकडून हा अहवाल उशिरा गेला आणि आता सध्या निधी प्राप्त झाल्यानंतर या याद्या अपलोड करण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे। त्यामुळे आता आपण पाहतोय की दीपावली झाली, भाऊबीज झाली, तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा झाली नसल्याच्या तक्रारी शेतकरी वर्गातून आता समोर येऊ लागलेल्या आहे। सध्या मी आहे बदनापूर तालुक्यातल्या अकोला गावामध्ये, काही शेतकरी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। मला नाव सांगा तुमचं? दत्ता नागरी। बर, काही मदत जमा झाली का सरकारची मागच्या महिन्यात जी अजून काही जमा झालेली नाही मदत। बर, काय मागणी काय मग आता? लवकरात लवकर शेतकरी खात्यात मदत जमा हो हीच मागणी। बर, तुमचं कोणत्या कोणत्या पिकांचं नुकसान झालं? मोसंबी, सोयाबीन आणि कपाशी। बर, 3 पीक होते माझ्याकडे। बर, किती एकरवर नुकसान झालं? माझ्याकडे 3.5 हेक्टर क्षेत्र आहे। बर, अजून काही शेतकरी आपल्या सोबत आहे, काय सांगाल कोणकोणत्या पिकांचं नुकसान तुमचं झालं होतं? काय नेमकं? सरकी आहे, बर, मोसंबी आहे, बर, सरकी मोसंबी आहे, काही सोयाबीन आहे। बर, माझी 3 हेक्टर क्षेत्र आहे। सरकारने जी सप्टेंबरमध्ये मदत जाहीर केली होती ते अजूनपर्यंत भेटलीच नाही। त्यांनी सांगितलं होतं दिवाळीच्या अगोदर जमा करू, पण त्यांनी काही ती जमा केलेलीच नाहीये। बर, माझं एवढंच म्हणणं आहे की सरकारने ही मदत लवकरात लवकर जे शेतकऱ्यापर्यंत पोहोचवावी। अजूनपर्यंत खात्यावर तुमच्या मदत जमा झाली? जमा झालेलीच नाही अजूनपर्यंत। तुमच्या गावातल्या शेतकऱ्यांच्या कोणत्याच खात्यावर जमा झाली नाही? अजून कुठल्याच शेतकऱ्याच्या खात्यावर मदत जमा झालेली नाहीये। बर, पण सरकार म्हटलं होतं की आता दिवाळी काळी होऊ देणार नाही, शेतकऱ्याची दिवाळी गोड करू। शेतकऱ्याची दिवाळी गोड करू असं सरकारनं जरी सांगितलं तरी अद्यापपर्यंत अजून मदत टाकलेली नाहीये। बरं. आणि काय सांगणार अजून, बोला। सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोच करावी बुवा। बरं. शेतकऱ्याचा अंत पाहू नये आता। शेतकऱ्याचा अंत पाहण्यात काय अर्थच नाही ना। अजून काही शेतकरी आपल्या सोबत आहेत, काय सांगाल? नुकसान झालेलं होतं, सरकारकडून मदत जाहीर झाली होती, अजूनही मदत जमा झाली नसल्याची खंत आहे शेतकऱ्यांची। शेतकऱ्यांची खंत अशी आहे की बाबा त्याला अपेक्षा होती आपल्याला कमीत कमी मोबदला मिळावासाठी, आपल्याला काही शेतकऱ्याला मोबदला मिळाला नाही, त्यासाठी शेतकरी त्रस्त झालेले आहे। आणि शासनाने सांगितलं होतं राज्य शासनाने की किंवा तुमचे दिवाळी गोड करू, पण त्यांनी दिवाळी गोड नाही केलं करता शेतकऱ्याच्या उभाटी नांगर हाडला त्याच्या पाठीमागं, त्याच्यामुळे शेतकरी पूर्ण तीव्रतेने नाराज आहे। बरं, आता काय मागणी तुमची? आमची मागणी एवढी शेतकरी लवकरात लवकर जे शेतकरी नुकसान झालेले आहे, सोयाबीन, कपाशी, जे पण पीक आहे त्याची त्या लवकरात लवकर त्यांनी आपल्याला मदत द्यावी। जी मंजुरी केलेली त्यांनी ती आतापर्यंत भेटलेली नाही शेतकऱ्याला। बरं, तरुण शेतकरी आपल्याला काय सांगणार? शेतकरी सरकार म्हणलं होतं दिवाळीच्या अव्वल मदत जमा करू, आता लोक काही रुपये खात्यामध्ये जमा झाले नाही। शेतकऱ्यांनी दिवाळी अंधारात केली सारखी। बरं, आता काय मागणी मग? आता हेच लवकर ते लवकर मदत जाहीर कारण खात्यात जमा करून द्या। अजून एकही रुपया जमा काही रुपयाने आमचे नुकसान झालेली 3 हेक्टरची मोसंबी, फळबाग, सोयाबीन। तर नक्कीच आपण पाहतोय की हे होते बदनापूर तालुक्यातल्या अकोला गावचे शेतकरी। दीपावली झालेली आहे, भाऊबीज झालेली आहे, मात्र या शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकही रुपया जमा झाला नसल्याचंही शेतकरी सांगतात। त्यामुळे शेतकऱ्यांचा अंत पाहू नका। खरं तर दिवाळीपूर्वी आश्वासन दिलं होतं, त्याची कुठेतरी आता पूर्तता न झाल्यामुळे हे शेतकरी आक्रमक झाले आहे। त्यामुळे आता तरी या शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार का, याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।